नाही, सगळ्यांना धक्का बसल्यामुळे झाला आहे की याला कसं कसं सिक्कल झालं आहे. कारण की क्रॅशेस इतके होत होते की रात्रभर रडायचा. याच्या वेन्सच नाही सापडत होत्या, इकडल्या नाही सापडते, इकडल्या नाही. मग पायाला टोचणं 15-15 वेळा टोचत. अभ्यासात त्याला सांगणंच पडायचं नाही की तू अभ्यास कर. हे सांगणं पडायचं की बेटा ठेव, झालं असेल झोप. की ते बिमारी दाबून ठेवतात. काही झालं तर घरच्या घरी इलाज करतील, डॉक्टरना प्रॉपरली सांगतील नाही. वर्षातून त्याच्या पूर्ण टेस्ट करणं, हा सगळं अवेअरनेस केलं तर सिक्कल सेल मरीजाला 70 वर्ष 80 वर्षापर्यंत काहीच नाही. एएस पॅटर्न दोघांनाही असलं तरी मूल हा नॉर्मल जन्माला येऊ शकतो. जशी माझी मुलगी आली, कामगारगे ट्रस्ट आहे तिथे इतके चांगले म्हणजे प्रोग्राम करतात, मार्गदर्शन करतात. सर्वप्रथम आपलं नाव आणि व्यवसाय सांगाल का? मी शेखर ताराचंद जीवणे. माझा व्यवसाय म्हणजे मी एजंट कोड घेतलेला आहे इन्शुरन्सचा. तर माझं ऑफिस आहे इथे शताब्दी चौक. तुमच्या मुलाला सिकल सेल आजार आहे हे तुम्हाला कसे कळलं? जेव्हा माझ्या बाळाला 9व्या महिन्यात झालं तेव्हापासून मला सिक्कलबद्दल माहिती झाली. तसं तर ओव्हरऑल माहिती होती थोडी बहुत सिक्कलबद्दल, परंतु डीपली माहिती तेव्हापासून मला माहिती पडलं. ते लास्ट स्टेजला माहीत पडलं. सगळे MR काढून झालं, सगळं काढून झाल्यानंतर लास्ट टेस्ट आम्ही सिक्कलची केली ती डॉक्टरने. तेव्हा आम्हाला माहीत पडलं याला सिक्कल सेल आहे म्हणून. त्यावेळी तुमच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? नाही, सगळ्यांना धक्का बसल्यामुळे झाला आहे की याला कसं कसं सिक्कल झालं आहे. कारण की हिची हा गर्भात असताना हिची टेस्ट केली होती मेडिकलला, तेव्हा आम्हाला असं माहीत पडलं होतं की तिला सिक्कल नाही म्हणून, निगेटिव्ह आहे म्हणून माहीत पडलं. आणि मी कसा डोनर होतो आहे, मी ब्लड डोनर होतो आहे, मी पुष्कळदा ब्लड द्यायचं. तर मी म्हटलं मी ब्लड डोनर असल्याने मला कधीच माहीत नाही पडलं एएस पॅटर्न आहे म्हणून. तर मी म्हटलं मलाही नाही, तिला पण नाही, आता मेडिकलनी नाहीच म्हटलं. आणि जेव्हा बाळाला पडलं तेव्हा खूप मोठा धक्का बसला आहे. धक्का म्हणजे सिक्कलमध्ये लोक मरतातच अशी एक कल्पना होती. मग माझे भाऊ डॉक्टर्स होते, त्यांना इकडे तिकडे विचारलं. म्हणजे तेव्हा नर्वस सिस्टम टोटली आलं ते परिवारामध्ये. आजार असूनही मुलाची शिक्षण चालू ठेवण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले? जेव्हा हा बिमार राहायचा तेव्हा अभ्यासाचं काहीच टेन्शन म्हणजे त्यांना देतच नव्हतो. आम्ही शाळेमध्ये सांगायचो की असा असा प्रॉब्लेम आहे. त्याचे एक्झामही राहिली तरी मग टीचर लोक नंतर त्याचे पेपर घ्यायचे. म्हणजे शाळेमध्ये न जाणं, बिमारीमध्ये जेव्हा याला ताप यायचा तर हा घरीच राहायचा. का मुलाला नेहमी क्रायसिस यायचे? 9व्या महिन्यापासून तर आम्हाला 6-7 वर्ष म्हणजे कंटिन्यू क्रॅशेस हर वर्षी. 31 म्हणजे नवीन वर्ष आम्ही याला रात्रभर फिरवण्यातच येत नाही. कारण की क्रॅशेस इतके होत होते की रात्रभर रडायचा. मुलाला कधी ब्लड लागायचं का? याला 9व्या महिन्यात लागलं आहे आणि म्हणजे 3 ते 4दा लागलं. याला पुष्कळदा ब्लड नाही लागलं आहे. तुमच्या मुलाचा उपचार सरकारी हॉस्पिटलमध्ये करता का खाजगी हॉस्पिटलमध्ये? मोस्ट त्याने गव्हर्नमेंटच केलं आहे. आम्ही गव्हर्नमेंट जसं माझ्या सानिध्यात वाढत गेलं सिक्कलबद्दल, तर मला जैन मॅडम मिळाल्या तिथे म्हणजे सिक्कलबद्दल. तर तिथे मेडिकललाही प्रॉपरली काळजी घेतात. तर आपल्याला माहीत असलं तर सगळं. कधी असं वाटलं का की आपण आपल्या मुलाचा अभ्यास थांबवला पाहिजे? नाही, तशी कल्पना आली होती डोक्यामध्ये की हा बिमार राहिला तर स्टॉप करायचं. परंतु हा बिमार राहायचा त्यावेळेस शिक्षक लोकांचाही सपोर्ट मिळाला शाळेचा की बिमार राहिला तर नको येऊ शाळेमध्ये, तू घरूनच कर. तर मग असं कल्पना नाही आली की याचं स्टॉप केलं पाहिजे. कारण की हा कवर करायचा सगळं, हा जेवढं राहिलेलं ते सगळं कवर करून मग हा एक्झाम द्यायचा. जेव्हा तुम्ही उपचार करत होतात तेव्हा कोणकोणत्या अडचणी आल्या? समस्या तर पुष्कळ आल्यात सर. यांच्या वेन्स नाही सापडत, त्या 15 वेळेस पायाला हाताला टोचणं, म्हणजे ते असं गंभीर एकदम. याच्या वेन्सच नाही सापडत होत्या, इकडल्या नाही सापडते, इकडल्या नाही. मग पायाला टोचणं 15-15 वेळा टोचत. तर माझी मिसेस चक्करीम पडून जायची. त्याचं शिक्षण त्याच्या आजारामुळे थांबेल असं वाटलं का? आम्ही तर पहिलेपासून बेटा तुला जेवढं करायचं कर, नाही केलास तरी चालेल आणि फेल झाला तरी चालेल. तुम्हाला असं वाटलं होतं का की तुमचा मुलगा सगळ्या अडचणींवर मात करून 10वीला 90% मिळवेल? तेवढी नाही गेली होती, फक्त आम्ही अपेक्षा हीच होती की तो जिद्दी होता आणि अभ्यासात त्याला सांगणंच पडायचं नाही की तू अभ्यास कर. हे सांगणं पडायचं की बेटा ठेव, झालं असेल झोप. तुमच्या मते त्याच्यात कोणतं टॅलेंट किंवा पोटेन्शियल जास्त आहे? तो पुढे काय करू शकतो? तो
त्याची लाईन डॉक्टरची पहिलेपासूनच तो सायन्समध्ये याच्यामध्ये हुशार आहे, तर त्याची ओढ तिकडेच आहे. आणि कसं आहे, डॉक्टर लोकांसोबत खूप संपर्कात आलेला आहे, तो बोलतोय त्यांच्यासोबत, त्यांना फील चांगली वाटते ती. तुमची इच्छा काय आहे, तो मोठेपणी काय व्हावा असं तुम्हाला वाटतं? आमची इच्छा तर अशी आहे, तो जे म्हणेल ते आम्ही करू. सिकल सेल असलेल्या मुलांच्या इतर पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिले ना, चुकीची एक समज निर्माण झाली आहे समाजामध्ये, की फक्त लोकांमध्येच आणि आपल्या खालच्या लोकांमध्येच सिक्कल आहे म्हणून. आणि एक चुकीची संभावना आहे की जुने लोक जे वाढवलेलं मांस खायचे त्याच्यामुळे झालेली आहे, ही समज एक तर म्हणजे चुकीची आहे. आणि दुसरं आहे की आपल्या मेडिकलमधनं मी डाटा काढलेला होता की आपल्या एरियात किती सिक्कल सेल आहे म्हणून. पुष्कळ प्रमाणात आहेत, परंतु लोक असे भितात की माझ्या घरी सिक्कल सेल आहे ना, आजूबाजूला जर माहीत पडेल तर ते लोक काय विचार करतील. त्यामुळं काय करतात लोक की ते बिमारी दाबून ठेवतात, काही झालं तर घरच्या घरी इलाज करतील, डॉक्टरना प्रॉपरली सांगतील नाही. आणि त्यामुळं काय होतं आहे की सिक्कल सेल मरीज आणखी त्याचा प्रॉपरली इलाज नाही होत, मग त्याला हिप जॉईन होईल, त्याला डोक्याचे प्रॉब्लेम होतील, डोळ्याचे प्रॉब्लेम होतील. आणि तो ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे सिक्कल सेल पेशंट दगावतो. त्याला अवेअरनेस करणं, त्याची माहिती ठेवणं, वर्षातून त्याच्या पूर्ण टेस्ट करणं, ह्या सगळं अवेअरनेस केलं तर सिक्कल सेल मरीजाला 70 वर्ष 80 वर्षापर्यंत काहीच नाही होत. लोकांना हेच सांगू इच्छितो की अवेअरनेस ठेवा तुम्ही. त्याचं हर वर्षी ट्रीटमेंट म्हणजे जे टेस्ट सांगतो डॉक्टर तो प्रॉपरली केली तर काहीच होत नाही सिक्कल सेलला. सिकल सेलसाठी सरकारने काय केलं पाहिजे? सरकारने सिक्कल सेलसाठी जसे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे सिक्कलवाल्यांचा वेगळाच वार्ड केला पाहिजे, जेणेकरून जे बाकी पेशंट येतात त्यांच्या बिमाऱ्या त्यांना नाही लागल्या पाहिजे. कारण की यांची इम्युनिटी पॉवर खूप कमी असते. त्यांचा स्वच्छ वार्ड एक वेगळाच ठेवला पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये. का तुम्ही सुद्धा सिकल सेल अवेअरनेससाठी कॅम्प करता? माझा मुलगा 9 महिन्याचा असताना मग मी सिक्कलमध्ये घुसलोय, तेव्हा मला संपतजी रामटेके हे मला भेटले, जे ह्या क्षेत्रात पुष्कळ वर्षापासून काम करत होते. ते सिक्कल सेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. त्यांची खूप हेल्प मिळाली मला. त्यांनी मार्गदर्शन केलं, जैन मॅडमला भेटून दिलं, गंजू सरांना, बोधनकर सरांना. आणि त्यांनी मला खूप म्हणजे मेंटली स्ट्रॉंग बनवलं की काहीच होत नाही. त्यांनी प्रॉपरली गायडन्स केलं आणि मग कॅम्प घ्यायचो आम्ही. मग माझ्याही मनात आलं की अवेअरनेस का नाही वाढवला पाहिजे लोकांमध्ये, तर मग मी स्वतः पण कॅम्प घेणं चालू केलं. तर आम्ही मोर्चे काढले त्यांच्यासोबत, पावसामध्ये जाणं, म्हणजे जे ठरवत मग तिथे जाऊ आम्हाला त्याच्याबद्दल खूप कळलं आहे. आणि त्यांच्यासोबत राहूनच हे कळलं आहे की ह्या समाजात 56 जातीमध्ये सिक्कल सेल ॲनिमिया आहे. आणि जर प्रॉपरली अवेअरनेस राहिलं तर आपण संपवू शकतोय. कारण की एएस पॅटर्न दोघांनाही असलं तरी मूल हा नॉर्मल जन्माला येऊ शकतो. जशी माझी मुलगी आली ती आज नॉर्मल आहे, तर आपण सिक्कल सेल टेस्ट केलं, गर्भजल परीक्षण केलं तर आपण सिक्कल सेल हा पूर्णतः मिटवू शकतो. त्यासाठी अवेअरनेस आवश्यक आहे. गर्भजल तपासणी प्रीनेटल टेस्टिंग जी तुम्ही सांगितली ती केव्हा करायला पाहिजे? ते गर्भजल परीक्षण हे 4 महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे 4 महिन्याचं जेव्हा असते प्रेग्नन्सी तेव्हा गर्भजल परीक्षण होतो, तेव्हा केली पाहिजे. कधी असं वाटलं का की लोकांना सिकल सेल असताना ते इतरांना सांगत नाहीत? हे सगळ्यात मोठी शोकांकित आहे. जर मी कॅम्प घेतोय, सगळ्या लोकांना म्हणजे 1000-2000 पॉम्पलेट वाटतो, सगळं करतो, त्याच्यामध्ये फक्त 20 लोक येतात. जेव्हा की मी मेडिकलचा डाटा घेऊन कॉलिंगसुद्धा केली की तुमच्या मुलाला आहे, तुम्ही कॅम्पला या, डॉक्टर बोलवतो, फुकट औषधी मिळतात, तरी पण लोक म्हणतात आम्ही जाऊ तर लोकांना माहीत पडेल की हे आहे. इव्हन शिकले सवरले आजूबाजूचे लोक सिक्कल काय आहे आम्हाला असं वाटतं की त्यांना माहिती असलं पाहिजे की सिक्कल काय आहे. कारण त्यांच्या घरी नाही ना, पण कुणाच्या घरी असेल तर त्यांना तुम्ही समजून सांगू शकाल की असं नाही, यांना भेटा त्यांना भेटा. किंवा तामगाडगे ट्रस्ट आहे तिथे इतके चांगले म्हणजे प्रोग्राम करतात, मार्गदर्शन करतात. आम्ही ते लोक ते कल्पना देऊ शकतात ना की भैया तुमच्या मुलाला आहे तर असं नसं आहे, ते विहारापाशी ऑफिस आहे किंवा तामगाडी ट्रस्ट आहे, तिथे जा बाबा तुला मार्गदर्शन मिळेल. पण तशासाठी लोक एकजूट होऊन सिक्कल म्हटलं ते कानाडोळा करून निघून जातात. तामगाडगे ट्रस्ट सिकल सेलसाठी काय काम करतं आणि तुम्ही त्यांना कसे ओळखता? तामगाडी ट्रस्ट मला 5-6 वर्षापासून मी ओळखतोय आणि तिथे खूप चांगले वर्क केले जातात. जसं की सिक्कल सेल ज्यांना असेल त्यांना औषधी वाटप, त्यांना हेल्प, जे गरजू असतात त्यांना दवाई वाटप,
शासनाचे जे सवलती असतात त्याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शन, फॉर्म कसे भरायचे, काय करायचं हे पूर्ण मार्गदर्शन करतात आणि खूप चांगल्या प्रकारे काम करून राहिलेत आज तामगाडी ट्रस्ट. कारण की मी तिथे जातोय, भेटलोय, तर खूप चांगलं वर्क करून राहिलेत.